सध्या सोशल मीडियावरती एक नाव वारंवार ऐकू येतं ते म्हणजे फोक आख्यान। इंस्टाग्राम वरती रील्स आणि स्टोरीज वरती, व्हॉट्सअप स्टेटस वरती आणि अगदी कॉलेजच्या कॅम्पस पासून ते लोककला महोत्सवांपर्यंत सर्वत्र चर्चा आहे। पण हे फोक आख्यान नेमकं आहे तरी काय आणि ते इतकं नेमकं वाऱ्यासारखं का पसरतंय? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्राच्या मातीतून जे काही उगम पावलं त्यामध्ये लोक केलेलं एक वेगळंच स्थान आहे। इथं 12 कोसांवरती भाषा बदलते तसा लोककलेचा बाज बदलतो। कुठं भारुड आहे, कुठं दशावतार, कुठं गोंधळ आहे तर कुठं पोवाडा। पण या विविधतेतूनच एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव। पण ही परंपरा आज संकटात आहे। एकेकाळी गावोगावी नाचणारे ढोल ताशे, भारुडकरांचे हसवत हसवत विचार नेणारे संवाद, गोंधळाच्या रात्रभर चालणाऱ्या भजनांच्या जागरणी आणि हे सगळं हळूहळू लुप्त होतंय। बदलत्या काळानुसार नव्या पिढीच्या मनामध्ये या कलेसाठी जागा राहिली नाही का, की या कलेला सादर करणारं माध्यमच चुकीचं ठरलं। आणि याच पार्श्वभूमीवर फोक आख्यान नावाची एक तरुणांची चळवळ निर्माण झाली। आणि ही केवळ कला सादरीकरणाची गोष्ट नाही, ही आहे लोककलेच्या नव्या पुनर्जन्माची चळवळ। जुना थाट पण नव्या पद्धतीनं मांडण्याचा एक ठाम प्रयत्न। फोक आख्यान या नावातच दोन जग एकत्र दिसतात। फोक म्हणजे पारंपरिक लोकांच्या जीवनामध्ये खोल रुजलेली कला आणि आख्यान म्हणजे सांगण्याची पद्धत, निवेदन आणि आजच्या पिढीला आपल्या भाषेमध्ये, आपल्या शैलीमध्ये पण आपल्याच मुळाशी जोडणारा एक सेतू आहे। आणि या चळवळी मागे एक ध्येय आहे ते म्हणजे लोककला म्हणजे फक्त मनोरंजन नव्हे तर ती आपल्या संस्कृतीचा जिवंत पुरावा आहे। मराठी लोकसंस्कार, परंपरा, सामाजिक भाष्य हे सगळं लोककलेच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या पोहोचलं गेलं। पण आज जेव्हा आपला समाज माध्यमांवरती वेगवेगळ्या ट्रेंडचा भडीमार होतोय तेव्हा फोक आख्यान या ट्रेंड्सना एक सुसंस्कृत आणि मराठी पर्याय म्हणून उभं राहते। पण या मोहिमेमध्ये कलाकार नेमके कोण आहेत? हे कुठल्या तरी रंगमंचावरचे अभ्यस्त कलाकार नाहीत, हे आहेत गावातून, शहरातून, शाळा कॉलेजमधून आलेले तरुण कलाकार। त्यांनी पारंपरिक लोककलेतून प्रेरणा घेऊन नव्या चाली, नव्या संकल्पना तयार केल्या आहेत। गणगौर असो, गोंधळ असो किंवा कथा भारुडाची, या सगळ्या कलेला त्यांनी नवीन साथ दिली आहे। यातील अनेक कलाकार त्यांच्या कुटुंबामध्ये, गावामध्ये पहिल्यांदाच लोककलेला घेऊन उभे राहिले। त्यांचा आत्मविश्वास, त्यांची सादरीकरणाची शैली आणि त्यातलं पारंपरिकतेचं सत्व हे पाहताना लक्षात येतं की ही फक्त एक कला नाही तर हे एक आंदोलन आहे। लोकाश्रय मिळवण्यासाठी, कलेला नवसंजीवनी देण्यासाठी उभं राहिलेलं हे आंदोलन। पण या सगळ्या मागे एक प्रश्न मोठा आहे तो म्हणजे हे उद्या सगळं टिकेल का? जेव्हा व्यावसायिक ट्रेंड, सणासुदीचे शो आणि व्हायरल रील्सच्या गर्दीमध्ये लोककला पुन्हा एकदा मागे पडेल तर उत्तर आहे टिकेल। जर तुम्ही आणि आम्ही याला पाठिंबा दिला, लोककला केवळ मंचावरती जीवन ठेवून उपयोग नाही, ती आपल्या घरामध्ये, आपल्या सणांमध्ये, आपल्या मुलांमध्ये आणि आपल्या सोशल मीडिया फीड्स मध्ये जीवन ठेवणं तितकंच गरजेचं आहे। फोक आख्यान हे केवळ एक इंस्टाग्राम पेज नाही, हे एक चळवळ, स्फूर्ती आणि जिद्द। त्या माध्यमातून जुना थाट, जुना गाणी आणि जुन्या कथा नवीन शब्दात सांगितल्या जात आहेत आणि तेही अशा पद्धतीने की आजची पिढी त्यात रमते। आणि शेवटी सांगायचं झालं तर फोक आख्यान हे केवळ एक कला नव्हे तर ती आहे आपल्या अस्मितेची साक्ष आणि तिच्या गाभेशी आपली ओळख आहे। आणि जर ही कलाच आपण जपली नाही तर पुढची पिढी आपल्याला नेमकं काय देणार? म्हणून जेव्हा पुढच्या वेळी फोक आख्यानची एखादी पोस्ट पाहाल, रील पाहाल किंवा शो ऐकाल, त्यात केवळ एक कला शोधू नका, त्यात संस्कृतीची साध ऐका आणि हा जुना खेळ खरंच नवीन झाला आहे आणि याला तुमचंही स्वागत असावं। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मातीतील माणसं ही कला आणि संस्कृती जिवंत राहायला हवी तर या चळवळीचा भाग बना आणि फोक आख्यानचे व्हिडिओ शेअर करा, त्यांच्या सादरीकरणाला दाद द्या आणि त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावा। ही कला केवळ पाहण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाही, ती जपण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आहे तुमची आणि आमची। माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।